नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या डबल अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी या ठिकाणी लिहिलेलं आहे की 180 प्लस गुण मिळवण्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं असावं याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ घेतलेला आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला काय लाईक करायचं आहे। तर मित्रांनो, 180 गुण घेणं म्हणजे एवढंही सोपी नाही आणि मित्रांनो या ठिकाणी अजिबात कठीण सुद्धा नाही। याचं कारण काय, कुठल्याही परीक्षा असो, कुठलेही फील्ड असो, या ठिकाणी योग्य नियोजन जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळणार नाही। कुठल्याही यशाची गुरुकिल्ली म्हणजे काय, योग्य नियोजन आणि त्याची योग्य काय अंमलबजावणी। त्यासाठी मित्रांनो तुम्ही सर्व सज्ज असालच। तर या ठिकाणी तुम्ही जर हे नियोजन मी सांगितलं या प्रकारे किंवा थोडंफार त्यात कमी बदल थोडा बहुत चेंज करून जर तुम्ही केलं तर मित्रांनो तुम्हाला 180 गुण हे मिळणं अजिबात कठीण नाही। मात्र याच्यासाठी तुम्हाला जाहिरात कधी येईल, केव्हा येणार, काय येणार हा जर विचार करत बसणार तर मात्र तुम्हाला 180 प्लस गुण किंवा तुमचं नियोजन हे कधीही तोपर्यंत होऊ शकत नाही। कारण की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची अशी मानसिकता आहे की परीक्षा हॉल तिकीट आलं किंवा या ठिकाणी काही अपडेट आलं कीच अभ्यासाला सुरुवात करतात। तर पहिली गोष्ट ही मानसिकता तुमची बंद करायची आहे। तुम्हाला टार्गेट आहे की पोस्ट मिळवायची म्हणजे मिळवायची, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात जायचं म्हणजे जायचं। तर मित्रांनो, चला सगळेजण तलाठी व्हिडिओ पाहण्यासाठी जर तयार असाल तर आजच्या व्हिडिओच्या लेक्चरला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी तुमचं वेळेचं नियोजन करावं लागेल आणि कमीत कमी तुम्हाला तटस्थी होण्यासाठी आजपासून असं समजा की 100 दिवसापेक्षा नंतर काय या ठिकाणी तुमची परीक्षा आहे। 100 दिवसाचं तुमचं अभ्यासाचं नियोजन मी हे तंतोतंत या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे पोस्ट आहे, तुमची ड्रीम पोस्ट आहे ते तुम्हाला मिळेल। 8 तास याच्यासाठी तुम्हाला वेळ देणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर म्हणत असाल की मित्रांनो 8 तास देणं मला पॉसिबल नाही आहे, तर हे सुद्धा पॉसिबल नाही। कारण की तुम्हाला या ठिकाणी या 100 दिवसामध्ये मी तुम्हाला तुमचं या ठिकाणी 2 रिव्हिजन हे करणं आवश्यक आहे आणि हे 2 रिव्हिजन करण्यासाठी तुमच्याकडे 8 तासाचा वेळ असणं आवश्यक आहे यासाठी या ठिकाणी। तर मित्रांनो, सर्वात पहिलं नियोजनाच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचा पॅटर्न माहीत असलं पाहिजे। 25 प्रश्न येतात या ठिकाणी मराठीला, 25 प्रश्न येतात या ठिकाणी, 25 प्रश्न किंवा या ठिकाणी 50 गुण येतात या ठिकाणी इंग्रजीला, 25 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येतात मित्रांनो जीकेला आणि 25 प्रश्न या ठिकाणी येतात तुम्हाला कशाला, मॅथ आणि रिझनिंगला। बघा या ठिकाणी 4 विषय आहेत, 25-25 प्रश्न म्हटलं म्हणजे 50-50 गुण आहेत। एकूण 2 तासाचा कालावधी, 2 तासाची या ठिकाणी कालावधी आहे तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी आणि तुम्हाला गुण आहेत 200 गुण। 100 प्रश्न 2 तासामध्ये म्हणजे या ठिकाणी काहीही कठीण नाही। पेपरचा दर्जा खरंच खूप छोट्या खालच्या पातळीचा या ठिकाणी असतो, कारण की MPSC सारखे पेपर काही तलाठ्याचे होत नाहीत, एकदम वन लाइनर प्रश्न असतो। एकही प्रश्न मोठ्या मुश्किलने आला तर आला डबल टिबल। तर मित्रांनो, या ठिकाणी विषयामध्ये सर्वात जास्त गुण घेण्यासाठी मराठीमध्ये असे किती विद्यार्थी आहेत मित्रांनो की जे पैकीच्या पैकी गुण या ठिकाणी काय घेत असतात, किती पैकीच्या पैकी गुण म्हणजे या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण घेतात। याच्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन असं आहे की या ठिकाणी मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे या दोघांचं सुद्धा तुम्हाला पुस्तक वाचायचं आहे, कारण की एका पुस्तकामधून तुमचं अजिबात होणार नाही। तर कमीत कमी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स वापरायच्या आहेत। तुमच्या स्वतःच्या जर नोट्स नसतील तर काही हरकत नाही, परीक्षेचे जे सेकंड रिव्हिजन आहे त्यावेळेस तोपर्यंत तुम्ही काढून ठेवा, ठीक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे कमीत कमी डेली 2 तास आणि हा अभ्यास तुम्हाला किती दिवस करायचा आहे, कमीत कमी 30 दिवस। किती दिवस करायचा आहे, या ठिकाणी किती 35 दिवस तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे। किती दिवस, 35 दिवस। मात्र किती, 1 मिनिट, किती दिवस करायचा हा अभ्यास, 70 दिवस। 70 दिवस म्हणजे कसं, या ठिकाणी एका चॅप्टरसाठी तुम्हाला एक चॅप्टर वाचण्यासाठी मी इथं 2 दिवस दिले। किती दिवस दिले, 2 दिवस दिले। म्हणजे या ठिकाणी एक चॅप्टर 2 दिवसात जर तुम्ही वाचला तर तुमचा तो परफेक्ट होणार, कारण की घाईसुद्धा होणार नाही आणि परफेक्शन या ठिकाणी राहील। तुमचं 8 तासाचं जे वेळापत्रक आहे, सकाळी 6 ते 8 करता की 10 ते 12 करता, नंतर 2 ते 4, रात्री 8 ते 10 कसं करायचं ते तुम्हाला ठरवायचं आहे। तुमचा अभ्यासाचा टाईम, तुमचा क्लासचा टाईम, तुमचा कॉलेजचा टाईम हे सर्व निवांत बघून या ठिकाणी करायचं आहे। मात्र दररोज एका विषयाला 2 तास तुम्हाला द्यायचे आहेत। किती, एका विषयाला 2 तास द्यायचे आहेत। दुसरी गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी रविवारी तुम्हाला कसलाही अभ्यास करायचा नाही आहे। रविवारी तुम्हाला माझ्या नियोजनानुसार रविवारी अभ्यास करायचा नाही। रविवार फक्त हा जुन्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका या 2 गोष्टीसाठीच राखीव असला पाहिजे।
नंतर इंग्रजीसाठी सुद्धा मित्रांनो बाळासाहेब शिंदे यांचंच पुस्तक आहे। इंग्रजीसाठी सुद्धा 2 तास अभ्यास डेली गुणिले 70 दिवस, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती 70 दिवस अभ्यास करायचा आहे। किती 70 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे। एक चॅप्टर, उदाहरणार्थ तुमचा क्वेश्चन टॅग चॅप्टर आला असेल तर तो 2 दिवस वाचायचा आहे। किती 2 दिवस वाचला की 2 दिवसात तुमचं चॅप्टर एकदम पूर्ण पाठ होऊन जाईल। जास्तीत जास्त 8 ते 10 नियम एका चॅप्टरमध्ये असतात, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चांगले चांगले गुण। आणि उरलेला जो टाइम आहे 2 तासामधला तुमचा, दररोज त्या ठिकाणी तुम्ही व्होकॅब्युलरी जे आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अँटोनिम्स, सिनोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन यांच्यावर जास्त फोकस करायचा आहे। कारण की जोपर्यंत तुमची इंग्रजीची व्होकॅब्युलरी या ठिकाणी परफेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला 160 प्लस काय 180 प्लस तर गुण तर मुश्किलच आहे, 160 प्लस पण येणार नाहीत। बरेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहिले की ज्यांना 180 प्लस सुद्धा 192 पर्यंत मार्क्स या ठिकाणी मिळालेले आम्ही पाहिलेले आहेत। तर मुलं या ठिकाणी एवढे हुशार असतात। या ठिकाणी मी सांगितलं अशा प्रकारे जर अभ्यास केला 70 दिवसामध्ये तर मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 22 ते 23 प्रश्न तुमचे हे योग्य सुटल्याशिवाय तुमचे काय राहणार नाही। साधारणतः 2 विषयामध्येच या ठिकाणी तुम्हाला हे जे 2 विषय आहेत या 2 विषयामध्ये साधारणतः तुम्हाला 90 मार्काच्या आसपास या ठिकाणी काय गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही। तिसरा जो विषय आहे खास कठीण विषय इंग्रजी आहे, पण व्होकॅब्युलरी जर केली तर तुम्हाला हे सुद्धा अजिबात कठीण नाही। नंतरचा 3 नंबरचा विषय आहे जीके। जीकेसाठी सिंपल मित्रांनो तात्याचा ठोकळा वापरायचा आहे। या ठिकाणी एकूण 7 विषय असतात, इतिहास, भूगोल, इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यघटना असे साधारणतः 6-7 विषय असतात। एका विषयाला जर विचार केला तर महत्त्वाचे 5च विषय आहेत, तर 12 पंच 60, 13 पंच 13 पाची 65, साधारणतः या ठिकाणी 12 72 दिवस, एका विषयाला 10 दिवस, 12 दिवस गुणिले 6 बरोबर किती 72 दिवस। साधारणतः 72 दिवसामध्ये तुमचे 6चे 6 विषय तात्याच्या ठोकळ्यातून हे रिव्हिजन होत आहे। आणि याच्यासोबत मित्रांनो तात्याचा ठोकळा रिव्हिजन झाला की पुढच्या या ठिकाणी नंतर आहे मराठी, मॅथ, रिझनिंग। मॅथ रिझनिंगला सुद्धा या ठिकाणी मित्रांनो 70 चॅप्टर आहेत मॅथ आणि रिझनिंगचे। टोटल किती चॅप्टर आहेत 70 चॅप्टर आहे, गणिताचे 30 आणि बुद्धिमत्ताचे 30। मात्र या ठिकाणी 10 चॅप्टर तर या ठिकाणी तुमचे कॉमनच आहेत, उरले चॅप्टर 50। एका चॅप्टरला साधारणतः 1-2 दिवस जर तुम्ही दिला तर 70 दिवसामध्ये तुमची एक रिव्हिजन असा कुठलाही चॅप्टर न हुकता प्रत्येक चॅप्टरचे होऊन जाईल। आता पुढच्या रिव्हिजनला कसं अभ्यास करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे की जेणेकरून तुमचं कमी टाईम वाचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील। दर रविवारी तुम्हाला काय काय वाचायचं आहे, सराव पेपर सोडवायचा आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत की जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाची काठिण्य पातळी, कोणकोणते चॅप्टर महत्त्वाचे ते तुम्हाला कळणार आहे। तसेच टॉपिक वाईज अभ्यास नियोजन या ठिकाणी मी टाकणारच आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही का नंतर पाहू शकता। तर मॅथ रिझनिंगला या ठिकाणी मित्रांनो 50 चॅप्टर आहेत आणि 70 दिवस आहे, साधारणतः 1.5 दिवस जर दिलं तर या ठिकाणी 70 दिवसामध्ये किंवा 75 दिवसामध्ये तुमची रिव्हिजन, फर्स्ट रिव्हिजन आरामशीर होऊ शकते। साधारणतः असा तुमचा 70 दिवसाचा कालावधी केला, उरले तुमच्याकडे 30 दिवस, कारण की परीक्षा या ठिकाणी लवकर होत नाही। 30 दिवसामध्ये आता हे 30 दिवस उरले तर मित्रांनो या 30 दिवसामध्ये तुम्हाला काढायचे आहेत नोट्स। तुम्हाला तुमच्या ज्या नोट्स काढायच्या आहेत किंवा जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, आता या ठिकाणी तुमचं मागच्या परीक्षेत आलेले प्रश्न याच्यावर तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही ज्या सराव पेपर सोडवलेले आहेत त्या सराव पेपरमध्ये तुमचे कोणकोणते प्रश्न चुकले, कोणकोणत्या चॅप्टरवरचे प्रश्न चुकले हे जर तुम्ही काढलं तर जेवढे प्रश्न तुमचे चुकले त्यांचेच चॅप्टर तुम्ही वाचायचे आहेत, त्यांचेच तुमचे काय चॅप्टर वाचायचे आहेत, तुमच्या नोट्स वाचायचे आहेत। दररोज 2-2 तास जर अभ्यास केला तर साधारणतः 30 दिवसामध्ये तुमची एक रिव्हिजन ही आरामशीर होते, कारण की अगोदरची रिव्हिजन तुम्ही स्लोमध्ये घेतलेली आहे। तसेच मित्रांनो यासाठी जीकेसाठी आपण 1 लायनर 10,000 मागील प्रश्नपत्रिका सहित या ठिकाणी 1 लायनर तयार केलेले आहेत, ते तुम्ही वाचून सगळं तुमचं जीके कव्हर होऊ शकते। गणित, बुद्धिमत्ता तसेच इंग्रजी या सगळ्यांच्या नोट्स आपल्या तयार करणं चालू आहेत, त्या कॉल करून तुम्ही त्यांची काय माहिती घेऊ शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो पहिली रिव्हिजन 70 दिवस, दुसरी रिव्हिजन 30 दिवस, या दोन्ही दिवसामध्ये मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम आणि तुमचा स्कोर्स कमीत कमी 180 प्लस हा गेल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी 100% गॅरंटी देतो की जर तुम्ही 8 तास अभ्यास केला आणि मी सांगितल्याप्रमाणे जर टाइम टेबल बनवलं आणि सांगितल्याप्रमाणे टेस्ट सिरीज सोडवल्या, सांगितल्याप्रमाणे जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या आणि सांगितल्याप्रमाणे त्यांचं ॲनालिसिस केलं, चुकलेले प्रश्न सॉल्व्ह केले, ते चॅप्टर चांगले केले तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 200 पैकी 200 गुणसुद्धा तुम्हाला मिळू शकतात। मात्र मी या ठिकाणी तुमची 180 प्रश्नाचीच काय गॅरंटी घेत आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच। तर आज मित्रांनो या ठिकाणी आपली ऑनलाईन बॅचसुद्धा चालू झालेली आहे।
आणि ऑफलाईन बॅच 18 एप्रिलला सुरू झालेली होणार आहे किंवा तुम्ही जर लेक्चर नंतर पास झालेली असेल तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। याच्यासाठी मित्रांनो पत्ता आहे आपला सदाशिव पेठ पुणे किंवा हा नंबर आहे, याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता। नोट्स मात्र सगळ्या विषयाच्या घरपोच मागवू शकता। आणि या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन जर पुस्तक घ्यायचे असतील तर osdepo.com याच्यावर तुम्हाला पुण्याच्या भावात तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळू शकतात की जे पुस्तकं तुम्ही काय घरपोच मागवू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद। नवीन व्हिडिओसोबत परत मी येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा काय फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।